गेल्या तब्बल 48 वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या व स्वतःला जागेचे मालक समजणाऱ्या काही व्यावसायिकांवर नाशिक महानगरपालिकेने प्रभावी कारवाई करत अतिक्रमण हटविले। या ठोस कारवाईमुळे पंचवटीतील शिवधाम नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाज समाधी भूमी अखेर अतिक्रमण मुक्त झाले असून समाजाने समाधानाचा मोकळा श्वास घेतलाय। या अतिक्रमणामागे काही समाजकंटकांकडून चिरीमिरी घेऊन अतिक्रमण करण्यास भाग पाडले जात असल्याचे आरोप समाजातून होत होते। महापालिकेच्या कारवाईनंतर संबंधितांना बसलेला चपरा आणि त्यांचे कथित हप्ते बंद झाल्याची चर्चा आहे। या धाडसी व लोकहिताच्या कारवाईबद्दल दशनाम गोसावी समाजातर्फे नाशिक महानगरपालिका आयुक्त, अतिक्रमण उपायुक्त तसेच पंचवटी विभागीय कार्यालयाचे अभिनंदन करण्यात आले। भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी संबंधित जागेवर वॉल कंपाऊंड उभारण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असून यासाठी महापालिकेने समाजाला सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणासंदर्भात समाजाच्या महिलांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त तसेच पोलीस उपायुक्त राऊत मॅडम यांची भेट घेऊन संबंधित समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। याच अनुषंगाने दशनाम गोसावी समाजाचे अध्यक्ष अरुण गोसावी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व समाज बांधवांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी करण्यात येते। अतिक्रमण मुक्त झालेल्या या पवित्र समाधीभूमीमुळे पंचवटी परिसरात समाधान व दिलासा व्यक्त होत असून ही कारवाई इतर अतिक्रमण प्रकरणांसाठी आदर्श ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।